आणि आपण जळायचं. काय असतं, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. तुम्हाला वाटतं हा टाइमपास आहे, उंदराचा जीव जातो. हा, हे तुम्हाला लवकर कळलं. टाळी वाजवा विठाला. ज्या भगीरथाने स्वर्गातून गंगा आणली, कुठला आहे भगीरथ? सूर्यवंशातला आहे, भारतातला भगीरथ आहे. हो, मग एक भगीरथ जर स्वर्गातून गंगा आणू शकतो, तर पाकिस्तान मधून सिंधू नदी आणणं का एवढा अवघड आहे का? गेला होता ना 65 साली, हो, घुसला होता आतमध्ये. काय नाव त्याचं? अब्दुल हमीद. हो, ज्या वेळेला 8 टँकर रणगाडे अमेरिकेने दिलेले, हो, परवेज मुशर्रफ तरुण होता मिलिटरीमध्ये त्यावेळेला 65 साली, त्यावेळेला घुसला भारतामध्ये. ही टीम होते त्या ठिकाणी. हो, 5-50 जवान, कुठलीच तयारी नाही, अपघ्यामध्ये घडलं. हो, पण यांनी कशाची वाट नाही पाहिली, तशाच बंदूक घेऊन धावले. तिकडून रणगाडे, आणि यांच्या हातामध्ये हिंमत किती मोठी असते बघा. बंदूक कोणती? 303 बंदूक हातात घेतलेला अब्दुल हमीद, हो, आणि त्या टीमचा प्रमुख होता. धावला आतमध्ये. तुम्हाला गावाचं नाव सांगतो, तालुक्याचं नाव सांगतो, जिल्ह्याचं पण नाव सांगतो. पंजाबमध्ये तरण तारण तालुक्यामध्ये चिमा नावाचं गाव, तिकडे एक जीप चाललेली होती उसाच्या बाजूने, आणि ती ताब्यात घेतली. आणि कोणी? अब्दुल हमीदने. त्या जीपच्या आडोशाने, हो, तर रणगाड्यावर धावला, आणि पहिल्या रणगाड्यावर कमकुवत भागावर त्यांनी फायरिंग केली. हो, रणगाड्याचा जो कमकुवत भाग आहे ना, त्याला माहिती होतं, त्याच्यावर फायरिंग केली. पहिला रणगाडा बाद केला, त्याला हिंमत आली. दुसरा रणगाडा, 7 रणगाडे बाद केल्यानंतर 8वा रणगाडा आपोआप माघारी फिरला, आणि पाकिस्तानचं सैन्य पळायला लागलं. त्यावेळेला अब्दुल हमीदला परमवीर चक्र मिळालं. अलग लक्षामध्ये, असं जर अब्दुल हमीदने ठरवलं असतं, हो, नुसतं पाठलाग नाही करायचा, डायरेक्ट पाकिस्तानमध्ये घुसायचं, आणि पाकिस्तानमध्ये, हो, पाकिस्तान नावाचा जो नकाशामध्ये शब्द आहे तो नष्ट करून टाकायचा, मग तरी सिंधू नदी आपली झाली असती की नसती? अशी किती संधी प्राप्त झाली, किती वेळेला. 71ला पण तसं झालं होतं. तेव्हा ते काही अवघड नाहीये. हो, कधीतरी होणार आहे. हो, आपले जवान, हो, तसं करू शकतील. मला फक्त एकच म्हणायचंय, ती आमची परंपरा नाहीये. बरोबर ना? कुणाचं राज्य आक्रमण करून घेणं ही आपली परंपरा नाहीये. हो, पण ज्याची राख अजून जिवंत आहे, हो, ती राख म्हणते, मला तू कुठेही विसर्जन करू नका, मला सिंधू नदीमध्येच टाका. विठाला नंतर आमचा भारत है ना. आता याच्यानंतर पुढे काबूल पर्यंत भारत आपला होता. ज्या ज्या वेळेला अब्दाली आक्रमण करत होता, त्या वेळेला पुणेकरांना, म्हणजे पेशव्यांना आमंत्रण येत होतं की भारतावर आक्रमण झाले, लवकर निघा. आता त्यावेळेला हत्ती, घोडे, फौज, फाटा, हे पुणेकर मंडळी जाईपर्यंत अब्दाली जेवढं लुटता येत होतं तेवढं लुटत होता. कायमचे आक्रमण अब्दालीचे 7 वेळेला आक्रमण झाले अब्दालीचे. तो लुटत राहिला कायमचा. भारताला लुटणं हे त्याचं काम होतं. हो, आणि ज्या ज्या वेळेला तो लुटण्याकरता आला, त्या वेळेला पेशव्यांनी फक्त अंगावरच्या कपड्यावर त्याला पळून लावलेले. भारताचा इतिहास विसरू नका बरं का. हो, महाराष्ट्राचा इतिहास कधीच विसरू नका. कारण का, भारत कितीतरी मोठा असला तरी दिल्लीचा शहिनशाह, दिल्लीचा बादशाह पगारावर ठेवायची ताकद फक्त महाराष्ट्रीयन मंडळीमध्ये. 5 लाखाची खंडणी देऊन बादशाला पगारी, हो, महाराष्ट्रीयन मंडळीने ठेवले, पेशव्यांनी ठेवलं होतं. बादशाला फक्त तुला 5 लाख रुपये घे, बाकी खंडणी आम्ही वसूल करतो अख्ख्या भारताची. आणि अख्ख्या भारताची खंडणी पेशवे वसूल करत होते. ज्यावेळेला अब्दाली आला, अलग लक्षात, त्यावेळेला, हो, आणि रघुनाथराव पेशवे यांनी अब्दालीला अंगावरच्या कपड्यावर पिटावून लावलेले थेट काबूल पर्यंत. आणि काबूल मध्ये जाऊन रघुनाथराव पेशव्यांचा सत्कार झालेला आहे. हो, याला म्हणतात राघो भरारी. इतिहास होता ना शाळेमध्ये, ते विसरले म्हणून सांगावं लागते मला. इतिहास सगळे विसरून चालले ना आताच्या काळामध्ये. या मालिका चालल्या, माझ्या बायकोचा नवरा, 4 दिवस सासूचे, आणि कमला, है ना. काय मालिका लागल्या, काय नादी लागले माणसं त्या. याच्या नादी लागून सगळे इतिहास विसरून चालले. म्हणून हे सांगावं लागतं, राघो भरारीला कधी विसरू नका. विठाला या मालिका म्हणजे सामान्य नाही बरं का. मालिका म्हणजे चित्रपटाचा विस्तृत भाग. चित्रपट म्हणजे शॉर्टकट. 3 तासामध्ये प्रेम प्रकरण फारसं दाखवता येत नाही. पण हे प्रेम प्रकरण ना 4-4, 6-6 महिने, वर्ष चालतं. थोडं रोज 20 मिनिट, थोडं गळी उतरवण्याकरता. याला काय म्हणायचं? स्लो पॉइजन. कोणतं पॉइजन आहे? पॉइजनच आहे ते, पण कसं आहे,
स्लो पॉइझन बरोबर उतरवतात बघा. चित्रपट म्हणजे काय? चित्रपट म्हणजे टॉकीज मध्ये दाखवला जाणारा चित्रपट म्हणजे वळवाचा पाऊस, आणि हा म्हणजे भीज पाऊस. मालिका म्हणजे काय? हा बरोबर उतरत 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 माणसं फसलेच पाहिजे त्याच्यामध्ये. अशी सुंदर स्टोरी असते त्या मालिकेमध्ये. काम करणारे पण तसे दिमागदार असतात, संगीत पण त्या प्रकारचं असतं, कथा पण तशीच असते. बरोबर नवरा बायको असतात शिकलेले. हो, आणि नवरा एका ऑफिसला कामाला असतो, बायको एका ऑफिसला कामाला असते. तिला ₹1,00,000-1,50,000 पगार, याला ₹1,00,000-1,50,000 पगार, दोघांना स्वतंत्र गाडी ड्रायव्हर. आणि हो, हा ऑफिसला गेला की या ऑफिसमध्ये त्याच्या हाताखाली एक सुंदर क्लार्क असते, आणि ती ज्या ऑफिसला जाते ना, हो, ती एका बॉसच्या हाताखाली असते. आता समजलं असं तर कशाला बोलायला होतं मला? काय हुशार माणसं आहे बघा. आणि म्हणतात त्यांना काही कळत नाही, म्हणतात आता हे कळत नाही का? कळतं तुम्हाला सगळं. विठाला ऑफिस मधून येते आणि तो पण ऑफिस मधून येतो, आणि सुरुवातीला जरा तणकातणकी होती त्यांची. नंतर 2-3 दिवसांनंतर मग त्यांची भांडी आपटा सुरू होती, कारण तिचं तिकडे चालू असतं याला माहिती नाही, आणि याचं काय चाललं तिला माहिती नाही, फक्त तुम्हालाच माहिती. दोघांचं काय चाललं तुम्हालाच माहिती. आणि तुम्ही काय करता माहिती का? भाजीला गेले किंवा दुकानात गेले की हे चालू कर, आता मालिका सुरू होईल, चला. हो, आता पुढं काय? हो, त्याचं तिला माहिती होतं का तिचं त्याला माहिती होतं, आता पुढं काय होणार, पुढं काय होणार. हो, तुमच्या मनात एकच असतं, हो, ती जे प्रेम करते त्या याला माहिती होऊ नये. तुमची फार प्रामाणिक वृत्ती बघायची. नवऱ्याला सोडून बायको अन्य ठिकाणी प्रेम करते, ते नवऱ्याला माहिती होऊन काय प्रामाणिक श्रोते बघा. अशा प्रकारच्या मालिका, घाणेरड्या मालिका पाहतात. अशा मालिका पाहून आपल्या मुलींवर, आपल्या सुनांवर चांगले संस्कार होते असं तुम्हाला वाटतं का? नाही वाटत ना? म्हणून काय तुम्ही उद्यापासून बंद करणार आहे का पाहिजे? अशा मालिका पाहून तुम्ही इतिहास विसरले, म्हणून तुम्हाला परत इतिहास सांगतोय. राघोभराळीचा भारत काबूल पर्यंत आहे. याच्या पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला, पलीकडे जाऊन सांगतो. चंद्रगुप्त मौर्य आहे ना, हो, नंद राजाच्या निष्क्रियपणाचा सिकंदराने लाभ उठवला, आणि सिकंदर भारतामध्ये घुसला. जगावर राज्य करायची त्याची तमन्ना होती, प्रयत्न केला त्याने. पण भारतात घुसल्यानंतर एक आश्रम होता. आता महाराज पुढे बसलेले, तुमच्यासारखा एक फक्कड महात्मा. सिकंदर आला, हातात भरेल नंगी तलवार. क्यों महाराज, हम दुनिया पे राज करना चाहते, करेंगे क्या? नाही. तुमच्यासारख्या महात्मा सांगितलं, हसून सांगितलं, करेंगे क्या नहीं मुझे क्या मालूम है, लेकिन ये चमड़ा है, इसके ऊपर बैठो. ते बसायचं चमडा असतं ना, फेकलं समोर, बैठो इसके ऊपर, हम बताएंगे तुम दुनिया पर राज करेंगे या नहीं करेंगे. सिकंदर बसला त्याच्यावर. आता ते चांबडं होतं. चांबडं काही सरळ होतं का? एक बाजूला सगळं दुसऱ्या बाजूला वर होतं, तिकडे सरकलं की जवळ. हसायला लागला महात्मा. तो सिकंदर मदारे हंसते क्या है, उत्तर दो. मैं दुनिया पे राज करना चाहता हूँ, करेंगे या नहीं करेंगे. अरे क्या दुनिया पे राज, ये चामडे को देखो, हे चामडे. तू इकडे सरकले की चामडं इकडे वर होतं. जग असंच आहे, तू तिकडे गेला की जग इकडे बघावत करणार, तू इकडे आला की जग तिकडे तुझे हुर्रे करणार. तुझ्या बापालाही जगावर राज्य करता येणार नाही. हो, सिकंदर बादशाह महत्वाकांक्षी होता बरं का, हो, पण त्यांनी जगावर राज्य केलं असा इतिहास नाहीये. विठाला पण जे काही सिकंदरांनी आपल्या देशामध्ये घुसून नासधूस केली, हो, नंद राजाचा शेवट झाला, हो, आणि चंद्रगुप्त मौर्यांकडे ज्याला राज्य आलं त्यावेळेला संपूर्ण सिकंदराचा वचपा काढला. असा वचपा काढला, सगळ्या देशाच्या सीमा रुंद केल्या थेटपर्यंत, हो, आक्रमण परतून, हो, की चंद्रगुप्ताचा जो दरारा निर्माण झाला होता, पुन्हा चंद्रगुप्ताच्या दराऱ्याला घाबरून 125 वर्ष भारतावर कोणी आक्रमण केलं नाही. हा दरार आहे, अशा प्रकारचा दरार आहे. तर चंद्रगुप्ताचा जो भारत आहे ना, हा आणखीन मोठा भारत आहे. हो हो, तो थेट हिंदुकुश पर्वतापर्यंत आहे. महाभारत तरी काय सांगताय आपल्याला? धृतराष्ट्राची सासूरवाडी कुठे होती? कंधार आहे ना, कंधार. आणि तिथली ती होती गांधारी. हो, गांधारी तिथली होती. म्हणजे आमचा भारत इतका मोठा होता, हो, हिंदुकुश पर्वतापर्यंत. आणि याच्याही पुढे जाऊन सांगायचं जर झालं, हो, तर आमच्या देशाला जे भारत म्हणतात, ते ज्या भारतामुळे भारत म्हणतात, त्या भारताचा जो भारत आहे तो समुद्र वलयांकित पृथ्वी. विठ्ठल समुद्र वलयांकित पृथ्वी आपली होती. ही जी संकल्पना आहे ही आपल्या भारताचीच फक्त आहे. समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान नये नामा. कोणता भरत? भरत तर आपण अनेक ऐकले. दुष्यंताने शकुंतला पुत्र भरत, तो एक भरत झाला. ऋषभदेव वैजयंती यांचा पुत्र भरत,
तो एक भरत झाला. दशरथाचा आणि कैकेयीचा पुत्र भरत, तो पण एक भरत झाला. आणि एक नाट्य कलाकार भरत. असे किती भरत झाले? भरपूर झाले, पण तुम्हाला 4 सांगितले. जर तुम्हाला जर प्रसंग आला, समजा विचारलं, आता ती करोडपती चालू ना मालिका मराठीमध्ये आहे ना, हो, त्या मराठी करोडपतीमध्ये असा प्रश्न आला की ज्या भरताचं आपल्या भारताला नाव आहे भारत, तो भरत कोणता? चौघांमधून एक निवडा. तुम्ही काय सांगणार? तुम्ही हरणार. आणि काय सांगणार? तुमचे चेहरे सांगतायत मला. म्हणजे तुम्ही हरणार. म्हणून कीर्तन ऐकणारे माणसांनी ते हरू नये, नाही हरलं पाहिजे. अमिताभ बच्चनने प्रश्न विचारला होता एका बाईला. प्रश्न होता 30 लाखाचा, तिला मिळायचे होते 60 लाख, म्हणजे पुढं दुप्पट. हो. आणि प्रश्न काय होता? धर्मराजाबरोबर कोणता प्राणी स्वर्गाला गेला? सहसा असे प्रश्न येत नाही, पण येतात. एखादा प्रश्न येतो असा धार्मिक प्रश्न असतो. ती बाई काही कीर्तन ऐकणारी नव्हती, तिला काही सांगता येणार कोणता प्राणी गेला. तुम्ही सांगा कोणता प्राणी गेला? कुत्रा. कोणी सांगणार हो? तर तुम्ही कीर्तन ऐकता. ती बाई कीर्तन ऐकणार नव्हती. बसलीन काय बघता माझ्याकडे? 30,000 गेले फुकट. कीर्तन ऐकत चला, घ्या, मला नका देऊ तुम्ही, बरं का, पण तुम्ही जिंका. मला काय म्हणायचंय हो, की आता या ठिकाणी प्रश्न आलाय कोणता भरत. हो, तर तुम्हाला सांगावं लागेल हो, वृषभ देव. या ऋषभ देवाच्या 100 पुत्रापैकी जो ज्येष्ठ पुत्र भरत होता, त्या भरताचं आपल्या देशाला नाव आहे विठाल. जो ज्येष्ठ पुत्र भरतदान, नारायणी परायण, अद्यापि भरतवर्ष उच्चारण, त्याचे नामे जाण विख्यात. भरते ख्याती केली उदंड, या लागी म्हणती भरतखंड. त्याचा अनेकही प्रताप प्रचंड, त्याचा वितंड तो ऐका. भरते दिगमंगळ जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले. नाना विधी भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी. अनुकूळ स्त्रिया पुत्र, अनुकूळ राज्य सर्वत्र, अनुकूळ मंत्री सर्वत्र. हे तेजिले विचित्र नाना भोग, ऐसे भोग भोगिले या पाठी. सांडोणी राज्य वलयांकित सृष्टी, स्वये निघाला जगजेठी. स्वहित दृष्टी हरिभजनी, त्याला म्हणतात भरत. पवित्र ते कुळ पावन तो देश, 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 ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. हरिचे दास घेती हरिचे दास घेती, कर्म कर्म त्यांचा झाला नारायण, कर्म कर्म त्यांचा झाला नारायण. हरिचे दास जन्मा घेती, जेथे हरिचे दास जन्मा घेती, कर्म कर्म त्यांचा झाला नारायण, कर्म कर्म त्यांचा झाला नारायण. अशा भारताच्या भारतामध्ये आपण राहतो. तो भारताचा जो भारत आहे हा समुद्र वलयांकित भारत आहे. पण तुकाराम महाराजांचा भारत याच्याही पलशे पलीकडचं आहे. ते म्हणतात समुद्र वलयांकित पृथ्वी हा फक्त एक लोक आहे, लोक मृत्यू लोक आहे, बरोबर. पण याच्या वरती 21 वर्ग आहे, खाली 7 पाताळ आहे. आमचा जो स्वदेश आहे तो तिन्ही लोक मिळून स्वदेश आहे. भुवनत्रया Ah
अभंगाच्या पहिल्या चरणावर आलो, पण तुकाराम महाराजांचा स्वदेश किती व्यापक आहे. कोण म्हणते तुकाराम महाराज वारकरी संप्रदाय पुरते, कोण म्हणते तुकाराम महाराज देवकर आहे. हो, बऱ्याच लोकांना, तार्किक लोकांना, पांढरपिशी लोकांना, बुद्धिजीवी लोकांना असं वाटतंय की संत म्हणजे काय माहिती का, भोळे बाबडे, एका विशिष्ट संप्रदायापुरते. नाही नाही नाही, तुकाराम महाराज फार व्यापक होते. उगाच का छत्रपती शिवाजी महाराज नतमस्तक झाले आणि कीर्तन ऐकायला बसत होते. तुकाराम महाराजांच्या पुढे शिवाजी महाराज कीर्तन ऐकायला बसत होते. कारण का, दोघांचा एकमेकाचा अधिकार कळण्याकरता सुद्धा तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान. भुवनत्रय ही जी संकल्पना आहे, आमचा जो देश आहे तो हा त्रिभुवन आहे, त्रिभुवन. हो, आमच्या देशातल्या प्रत्येक गोष्टीत रामायण असो का महाभारत असो, एका लोकांचा विचार कधीच नाही केला. समजा राम अवतार आहे, रामायण पाहतो आपण, बरोबर आहे. प्रभू रामचंद्र विष्णूचा अवतार आहे, आणि विष्णू काही मृत्यूलोकातले नाही, ते कुठले, वैकुंठ. सीता ही लक्ष्मी, हो, लक्ष्मी काही मृत्यूलोकातली नाही, ती क्षीरसागरात राहणारी. शेष म्हणजे लक्ष्मण, हो, तो शेष आहे, तो कुठला आहे, तो पाताळात राहणार आहे. हनुमंत म्हणजे शंकराचा अवतार, तो कुठला आहे, कैलासातला आहे. म्हणजे रामाने अवतार घेतला, एक कैलासातून, एक क्षीरसागरातून, एक वैकुंठातून आणि एक पाताळातून. म्हणजे आमच्या देशातली प्रत्येक कल्पनाच अशी की त्रिभुवनाशिवाय, तिन्ही लोकातलं घेतल्याशिवाय आमचं रामायणही पुरं होत नाही आणि आमचं महाभारतही पुरं होत नाही. विठ्ठल म्हणून तर मला वाटतं आता एवढ्यामध्ये नरेंद्र मोदींनी एक भाषण केलं होतं. कधी कधी विचारवंतांना गंभीर अशा स्वरूपामध्ये विषय मांडावे लागतात. त्यांनी असं भाषण केले, बोले मी ज्यावेळेला हे काम करता करता मला जर मृत्यू आला तर मी स्वर्गात जाईल, पण देवाची नाही भेट घेणार म्हणे, पहिली बाळासाहेबांची भेट घेईल. कोणी भाषण केलं, नरेंद्र मोदींनी. मला जर मृत्यू आला तर मी स्वर्गात जाईल, पण पहिली भेट कोणाची घेईल, बाळासाहेबांची भेट घेईल. आणि त्यांनी जर विचारलं, मोदी नरेंद्र काय चाललंय भारतामध्ये, ते मी सांगेल सगळं बरोबर चाललंय, पण तुमच्या मुलांनी मला जेवढी काही मदत केली नाही म्हणून साठी. असं मी सांगितल्याशिवाय मला वाटतं काही झालं तरी उद्धव ठाकरे यांच्या पण हृदयाला पाझर फुटल्याशिवाय, कारण मोदींच्या हृदयामध्ये बाळासाहेब ठाकरे आहे. विठ्ठल असं फक्त नरेंद्र मोदीच म्हणू शकतात. का म्हणू शकतात, त्यांना तिन्ही लोकांचं देवाचं वास्तव्य मान्य आहे. असं मनमोहन सिंग नाही म्हणू शकत. कारण त्यांना विचारलं होतं रामाबद्दल, ज्यावेळेला राम सेतू बद्दल वाद निर्माण झाले, रामाबद्दल विचारलं होतं, राम सेतू बद्दल इतके वाद चालले, रामाबद्दल तुमचं काय मत आहे. आता मनमोहन सिंग म्हणजे 10 वर्ष जरी ते सत्तेवर असले तरी त्यांच्यावर अंकुश होता. काय ते मी सांगायला पाहिजे तुम्हाला. मला वाटतं प्रत्येक पंतप्रधानाने आपल्या देशामध्ये एक एक ठसा उमटून दाखवला. पहिला ठसा, मी बाई असून पंतप्रधान होऊ शकते. कोणी दाखवलं हे, इंदिरा गांधी. मी गरीब असलो तरी पंतप्रधान होऊ शकतो. कोणी दाखवलं, लाल बहादूर शास्त्रीजींनी दाखवलं. मी तरुण असलो तरी पंतप्रधान होऊ शकतो, राजीव गांधींनी दाखवलं. माझी लायकी नाही तरी मी पंतप्रधान होऊ शकतो, HD देवेगौडा. झाले की नाही. आणि मी पंतप्रधान झाले नाही तरी पंतप्रधानाचा कान धरू शकते. हे तुम्हाला लवकर कळलं, लवकर कळलं तुम्हाला. हुशार म्हणते फार. कोण म्हणतंय, अज्ञानी म्हणतंय, हुशार म्हणते. तेव्हा मनमोहन सिंग बिचारे काय करणार. राम हा होता किंवा आहे म्हणणं कसं काय शक्य. मीडियावाल्याने विचारलं, कारण कॅमेरा समोर धरलेला आहे, माईक समोर धरलेला आहे. हो, मनमोहन सिंगच्या पुढे माईक आहे आणि मी पण समोरच होतो, म्हणजे टीव्हीच्या समोर. मला वाटतं मी पण टीव्हीच्या समोर होतो. आणि ज्यावेळेला प्रश्न विचारला, राम के बारे में आपका क्या ख्याल है,
जबाबदारी आहे. हो, संपूर्ण जग ऐकत होतं की ज्या देशामध्ये रामाचा जन्म झाला त्या देशाचा पंतप्रधान रामाबद्दल काय बोलतो हे ऐकण्याकरता उत्सुकता लागली होती. आणि प्रश्न विचारला, राम के बारे में आपका क्या ख्याल है. हे मीडियावाले सुद्धा आहे ना. बरं, खरं म्हणजे मीडियाला चूप करणारा एकच माणूस झाला, त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी. मीडियाला चूप करणारा. मीडियाला कसं चूप करा बरोबर, एका शब्दात चूप केलं है ना. सांगू का, आता आठवलं गुजरातची दंगल झाली त्यावेळेला. हो, आणि लाखो लोक मरण पावले. तुम्ही त्यावेळेला गुजरातचे मुख्यमंत्री होते. तुमच्याकडे काय उत्तर याचं? तिघ जण प्रश्न विचारत होते. नरेंद्र मोदी याचं उत्तर किती गोड दिलं माहिती का? सांगितलं, हो, लाखो लोकांचा मृत्यू झाला, दंगल झाली, मी मुख्यमंत्री होतो, त्यानंतर चौकशी नेमली, माझ्यावर 7 IPS अधिकारी नेमले गेले. हो, 3 दिवस माझी चौकशी चालू होती, त्याची व्हिडिओ कॅसेट तयार केली, ती सुप्रीम कोर्टाला पाठवली आणि सुप्रीम कोर्टाने मला क्लीन चिट दिली. तुम्हाला उत्तर द्यायची काय गरज नाही, चला पुढचा प्रश्न विचारा म्हणते. विठाला विठाला विचारा. मनमोहन सिंग तेवढे हुशार नाही उत्तर द्यायला, उत्तर देऊन टाकलं. हो, इस देश में राम हुआ था ऐसा हमारे पास कोई वैज्ञानिक प्रमाण पत्र नहीं है. हे त्यांचं उत्तर. या देशात राम झाला असं आमच्याकडे कोणतं प्रमाणपत्र नाही, वैज्ञानिक प्रमाणपत्र नाही. मीडियाला वाटलं यांनी जरा गुळगुळीत उत्तर दिलं, निसक्त उत्तर दिलं आहे ना, स्वतःवर येऊ दिलं नाही. मग मीडियाने दुसरा प्रश्न विचारला की रामायण के बारे में आपका क्या ख्याल है. रामायण याने काय उत्तर दिलं, रामायण हे तो काल्पनिक आहे. आमच्या देशात त्या रामायणाला काल्पनिक कारण का, त्यांना आमचा देश, हो, त्रिभुवनामध्ये आमचं वास्तव्य ही संकल्पना त्यांची ती मोठी नाही. विठाला अरे आपण मोठा झाल्याशिवाय देश कसा मोठा होईल? आपली पण उंची वाढवली पाहिजे ना. हा देश त्रिभुवनापर्यंत पोहोचलेला आहे, याच्याकरता आपली पण उंची, आपणच आपली उंची घालवतो. ज्यावेळेला आपण कुठल्या पदावर जातो त्यावेळेला आपण काय म्हणायला पाहिजे, मी आता कोणीतरी सोम्या गोम्या नाहीये, मला लोकांनी निवडून दिले, मी सांसद आहे, मी त्या संसद भवनाचा अपमान करणार नाही असं वाटलं पाहिजे माणसाला. मी पंतप्रधान झालो, आता मी देशाचा पंतप्रधान आहे, मी नुसतं नरेंद्र मोदी नाही, आता मी त्या संसदेचा अपमान होऊ देणार. हो, पायातल्या चपला काढून पायरीवर डोकं ठेवलं. आणि कोणती पायरी? संसदेची पायरी. मला तुम्ही टीव्ही पाहत नाही मला वाटतं, आणि पाहिलं असं तर मग तुम्हाला परत सांगायची गरज नाही. हो, जिथं मानवाच्या, हो, कल्याणाचे कायदे निर्माण होतात अशा प्रकारचे संसद भवन जे माझं मंदिर आहे, जिच्यात मी प्रवेश करतोय, हो, पहिल्यांदा त्या पायरीवर डोकं ठेवलं. हो, आपलं मोठेपण आपल्याला कळालं पाहिजे. ज्या माणसांना मोठेपण कळत नाही ना, ते सरळ म्हणतात, हो, मला राहुल गांधीच्या हाताखाली काम करायला आवडेल. तुम्ही टीव्ही पाहत नाही, बातम्या ऐकत नाही, असं कोण म्हटलं होतं? मनमोहन सिंगच म्हटले होते ना, मला राहुल गांधीच्या हाताखाली काम करायला आवडेल. अरे तुम्ही किती मोठे आहात, भारताचे वित्तमंत्री होते एका काळामध्ये. काय अधिकार आहे माणसाचा, एवढा अधिकार कसा घालवला? म्हणून आपलं मोठेपण, तुकाराम महाराजांना आपलं मोठेपण माहिती, आपल्या देशाचं मोठेपण माहिती. हो, आमुचा स्वदेश आणि भुवन त्रयामध्ये वास. विठ्ठल विठ्ठल. इतकं तुकाराम महाराज भुवन त्रयाला मोठं का करतात? करतात नाही आहे म्हणून करतात, फक्त वर्णन करतात, वस्तुस्थितीचं वर्णन आहे, अतिशयोक्ती नाहीये. का? तुकाराम महाराज म्हणतात, आता तुम्ही एक गोष्टीचा विचार करा ना, भुवनत्रयामध्ये वास असं का म्हणतो? हो, तर याचं कारण असं आहे बघा, भरत जरी झाला किंवा 99 कोटी राजे झाले, प्रत्येक राजाने या भारतामध्ये राज्य करून योग तरी स्वीकारला असेल, मुक्ती तरी मिळवली असेल, वैराग्यवान तरी झाले असतील, राजहंस परमहंस कोणती ना कोणती वृत्ती, पण नरकाला कधी गेले नाही. ही राजाची परंपरा आहे ती. नाही तर दुसऱ्या देशातले राजे पहा, सिकंदर विष पिऊन मरण पावला, अमेरिकेचा जॉर्ज वॉशिंग्टन पाणी पाणी करत तडफडून मरण पावला, हिटलर विमानाचे पेट्रोल अंगावर ओतून पेटून आत्महत्या करून मरण पावला, सद्दाम हुसेन, हो, कुत्र्याच्या मोतीने मरण पावला, पाकिस्तानचा जुल्फिकार भुट्टो म्हणायचा मी 1000 वर्ष लढेल पण भारत घेईल, त्याला तिथं फासावर दिलं गेलं. ही प्रत्येक राजाची कथा आहे आणि आमच्या राजांच्या कथा आहे. हो,
किड्या सहित सर्व नगरीच्या नगरी वैकुंठाला नेली, प्रभू रामचंद्र नेली, रुक्मांगदा नेली. हो, आपल्या देहाला वैकुंठाला घेऊन गेला, धर्मराजा घेऊन गेला. अशा हजारो कथा. हो, कोणी झाडात रूपांतरित झालं, कोणाची फुलं झाली, कोणी नगरी वैकुंठाला नेली. ही आमच्या राजांच्या कथा आहे. याला म्हणतात भुवनत्रयामध्ये वास. विठाला म्हणून आपल्याला भारताचा इतिहास माहिती पाहिजे की आमच्या देशाला भारत का म्हणतात. भरत राजामुळे भारत म्हणतात. भारतातल्या प्रत्येक गोष्टीचा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे. पृथ्वीला पृथ्वी का म्हणतात, सागराला सागर का म्हणतात, सप्तऋषीचं आमचं काय नाते. हो, हे त्रिशंकू दिसतात त्याचं आमचं काय नाते, सूर्याचं आमचं काय नाते, चंद्राचं आमचं काय नाते. आता एवढे दृष्टांत सांगितल्याशिवाय कीर्तन पुरं होणार नाही. अलग लक्षामध्ये ही सर्व नाते. कोणाचं नातं पहिलं सांगू. हे सप्तऋषी कश्यपो त्रिभरद्वाजो विश्वामित्र उत गौतम. सप्तऋषी माहिती आहे तुम्हाला. 7 चांदणे बघा लाईनशीर. त्याला तुम्ही काय म्हणता. खरं मनापासून बोला. चोर खटलं म्हणणारच ना. तो तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. रविवारला काय म्हणता म्हणा. आईतवार. गुरुवारला काय म्हणता. अरे वा, काय सुधारित भाषा आहे. देऊ का प्रमाण. आंगडी फाडून घोंगडी करी. आंगड फाडून तुका म्हणे बावी मोडून मदार बांधावी. कालवून विष आणि केला अमृताचा. अरे किती चांगली भारी संस्कृती आपली. आदित्यवार नाही तो आदित्यवार. त्याला काय म्हणायचं. पण आपण आदित्यवारचा कॅलेंडर आदित्यवार. तो बृहस्पतिवार आहे, बस्तरवार नाही. त्याला काय म्हणायचं. बृहस्पतिवार. त्याचा केला बस्तरवार. हे आपली दिवाळी. दिवाळ काढला आपल्या संस्कृतीचा आपण. शिक्षण अशिक्षितपणा आहे हा आपला सगळा फार मोठा. हो, तेव्हा ते चोर खटलं नाही. ते काय सप्तऋषी. सप्तऋषी कश्यपो त्रिभरद्वाजो विश्वामित्र उत गौतम जमदग्निर्वशिष्टस्य सप्तैते ऋषय स्मृता. आणखी ते तिरकामट असतं बघा. त्याला काय म्हणतात. तिरकामट. ते तिरकामट नाहीये, ते त्रिशंकू आहे. तो कोण आहे. आमचं नातं आहे. तो त्रिशंकू राजा होता. प्रभू रामचंद्राचा पूर्वज आहे. अलग लक्षामध्ये. हो, प्रभू रामचंद्र, दीर्घबाहू, भगीरथ, हे सगळे राजे होऊन गेले सूर्यवंशातले. तो सूर्यवंशातला एक राजा होऊन गेला. त्रिशंकू राजा, हरिश्चंद्र राजा, दीर्घबाहू, खटवांग राजा, हे राजे होऊन गेले सगळे. हो, त्याच्या त्या कथा आहे सगळ्या. तुम्ही त्याला तिरकामट करून टाकलं त्रिशंकूला. सप्तऋषीला चोर खट्ट करून टाकलं. रविवारला आदित्यवार करून टाकलं. वा, काय प्रगती आहे तुमची. जरा टाळी वाजवा. विठाला. प्रभू रामचंद्र. हो, अहो नाशिककर म्हटले म्हणजे काय बघा. प्रभू रामचंद्र जन्माला आले अयोध्येमध्ये आणि लीला करण्याकरता आले नाशिकला. बघा ना योगे. गीता जन्माला आली कुरुक्षेत्रावर आणि गीतेवर टीका झाली ज्ञानेश्वरी महाराष्ट्रामध्ये आहे ना. भगवान शंकरांनी गंगा डोक्यावर घेतली हिमालयामध्ये आणि डोक्यावर उतरवली त्र्यंबकेश्वरला. काय महाराष्ट्र आहे बघा ना तुम्ही. हो, भागवत जन्माला आलं युपी मध्ये आणि भागवत लिहिलं नाथ महाराजांनी. प्राकृत भागवत महाराष्ट्रामध्ये पैठणला. सगळ्याच बाबतीमध्ये महाराष्ट्रीयन माणूस फार आघाडीवर आहे. पण तुमचे चेहरे तसे दिसत नाही मला. महाराष्ट्रीयन माणूस किती आघाडीवर असला पाहिजे. अरे सकाळी सकाळी उठल्यानंतर भैया येतो दूध घेऊन. तो युपीचा. सन्मान केवढा मोठा आहे. गोरखा येतो सलाम करण्याकरता. तो नेपाळचा है ना. हो, टायर पंक्चर काढणारा येतो. तो केरळचा. मिठाई घेऊन येतो. तो बंगालचा. रॉकेट घेऊन येतो. तो बिहारचा. काय महाराष्ट्र माणसाचं वैभव. सगळे वैभव दारात आहे पण तुम्हाला घेवत नाही. त्याला काय करायचं. विठाला रीग लागली कुठं. महाराष्ट्राकडे सगळी रीग लागली. महाराष्ट्रीयन माणूस तुम्ही फार मोठे आहात. हो, तेव्हा इतिहास विसरू नका. आपल्या भारताला भारत का म्हणतात. हो, त्रिशंकूला त्रिशंकूच म्हणा. तिरकामट म्हणू नका. सप्तऋषीला सप्तऋषी म्हणा. सप्तऋषीच म्हणा. चोर खटलं म्हणू नका. आंगड फाडून गोंगड करू नका. बरं का. एवढ्या करता मी सांगितलं. हो, काय केलं माणसाने केलं काय माहिती का. भारताचा इंडिया करून टाकला. भारताचा इंडिया करून टाकला. गादीची खुर्ची करून टाकली. भगव्याचा तिरंगा करून टाकला. रविवारचा संडे करून टाकला आणि आईची मम्मी करून टाकली. आई म्हणण्यात पावित्र्य आहे का मम्मी म्हणण्यात पावित्र्य हो. आई म्हणण्यात पावित्र्य. आई शब्द म्हणजे मंत्र आहे एक प्रकार. ताकद आहे फार मोठी. पण तुम्ही मम्मी करून टाकली. काय करणार. हा बदल केला. तेव्हा भारताचं वैशिष्ट्य समजून घ्या. हे समजत असताना चंद्र म्हणजे आमचा. आम्ही चंद्रवंशी आहोत.
हो, भगवान कृष्ण परमात्मा ज्या वंशात जन्माला आला हो तो चंद्रवंश आहे, आणि प्रभू रामचंद्र जन्माला आले तो सूर्यवंश आहे. सूर्यवंश आणि चंद्रवंश आहे. या जगातला प्रत्येक मनुष्य बर का, प्रत्येक मनुष्य हो चंद्रवंशी किंवा सूर्यवंशी. तिसरा वंश अजून जन्माला आलेला नाही. हे सगळे गोत्र पुरुष त्याच वंशात जन्मालेले सगळे. आपल्याला कळालं पाहिजे हो, जगात ते सगळे माणसं चंद्र किंवा सूर्यवंशीच आहे हो. असा सूर्याचा आमचा संबंध आहे. सूर्य तर सगळं जग पाहतंय. अमेरिकेला माहिती हा सूर्य आहे, पण अमेरिकेला हे सांगता येणार नाही की या सूर्याचं मानवाचं काय नातं आहे. ते फक्त एवढं सांगतील, आधी मानव माकड होता आणि माकडापासून मानव जन्माला आला. ती त्याची संस्कृती त्या प्रकारची. त्यांचा पुरुष असेल माकड, आम्हाला काही घेणं देणं नाही त्याचे, पण आम्ही माकडापासून जन्माला आलेलो हो. आमचा मनू हा आमचा आद्य पुरुष आहे आणि मनूपासून आम्ही जन्माला आलो. माकडापासून जे जन्माला आले ते सांगतील, त्यांचं काय ऐकू नका. अलग लक्षात, आमची संस्कृती म्हणजे मनूपासून. सूर्य अमेरिकेला सांगता येणार नाही सूर्य काय, आम्ही सांगतो. भगवद्गीता सांगते, 4था अध्याय वाचा. विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत एवं परंपरा प्राप्त निमम राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. काय सुंदर वर्णन केले. विवस्वान या सूर्याचं नाव काय? सूर्याचं नाव विवस्वान आहे. 12 आदित्य, 16 चंद्र, प्रत्येकाची नावं वेगळी वेगळी येते हो. अरे कल्पच्या कल्प जातात हो. आमच्याकडे ते इतिहास आहे भागवतामध्ये, रामायणामध्ये हो. इंद्राचे 14 इंद्र आहेत. 14 इंद्रांची नावं वेगळी वेगळी आहे. आता सध्या जो इंद्र आहे हो त्याचं नाव पुरंदर आहे. नंतर होणारे त्याचं नाव बळी आहे हो. मागे होऊन गेलं त्याचं नाव मंत्रद्रुम आहे. आता सध्या जे व्यास आहे त्यांचं नाव कृष्णद्वैपायन आहे. अलग लक्षामध्ये म्हणजे व्यासांचं नाव काय, इंद्रा. आता पुढे व्यास होणार आहे आणखीन. कलियुग संपल्यानंतर अश्वत्थामा व्यास होणार आहे. प्रत्येकाची नावं आहे, पद वेगळी आणि नावं वेगळी. हे ज्याला कळतं त्यांनी म्हणावं आमुचा स्वदेश. विठ्ठल आमुचा स्वदेश म्हणण्याचा तुकाराम महाराजांना का अधिकार आहे? तुकाराम महाराजांकडे अध्यात्माचा वारसा आहे. ते म्हणतात ज्यांना या सगळ्या गोष्टी कळतात, रामाचं रामफळ आणि सीतेचं सीताफळ, हे अजून साक्ष देतात की या देशामध्ये रामायण होऊन गेलेलं आहे. सीतेचं सीताफळ होतं आणि रामाचं रामफळ होतं हो. तरी माणसं ऐकत नाही, पाहत नाही. रामसेतू काय सांगतो आपल्याला? साक्ष देतं अजून की इथं राम झालेला आहे, त्यांनी हा सेतू बांधलेला आहे. केवढे मोठे मोठे चमत्कार झाले हो. राम सेतू तोडण्याकरता किती जागतिक प्रयत्न झाले. अमेरिकेने सल्ला दिला होता भारताला हो. काय सल्ला दिला होता की राम सेतूमुळे तुम्हाला तुमच्या जहाजांना श्रीलंकेला वळसा मारून जावं लागतं. तुम्ही जर राम सेतू तोडला तर एक शॉर्टकट मार्ग तयार होईल, समुद्री मार्ग, आणि तुमचं वर्षाला इतकं करोड रुपयाचं डिझेल वाचेल. हा सल्ला कोणी दिला? अमेरिका आपल्याला चांगला सल्ला देऊ शकते का असं वाटतं तुम्हाला? आपल्या घाताकरता जे रात्रंदिवस टपलेले ते चांगला सल्ला नाही देणार ते, पण आपल्या सरकारला पटलं. त्यांनी एक बॉडी तयार केली 14 जणांची राम सेतू तोडण्याकरता. त्या बॉडीमध्ये पहिला नंबर यम करुणानिधी, सीताराम येचुरी, ही मोठी यादीची यादी होती. राम सेतू तोडायला निघाले. विश्व हिंदू परिषदेने आडवं प्रतिबंध केला. खबरदार, आम्ही राम सेतूला हात लावू देणार नाही. विश्व हिंदू परिषद म्हणजे काही ती काही नाशिक पुरती नाही, महाराष्ट्रापुरती नाही, विश्वामध्ये आहे ती. लंडनला सुद्धा आम्ही 75,000 माणसं एकत्र जमा करू शकतो. अशा प्रकारची विश्व हिंदू परिषद हो प्रतिबंध केला. राम सेतूला आम्ही हात लावू देणार नाही हो, प्रतिबंध केला. आणि अशा राम सेतू हो का तोडण्याचा सल्ला अमेरिका देते हे आमच्या वैज्ञानिकांनी पाहिलं बरं का. वैज्ञानिक फार हुशार आहे. आता किती नाव तुम्हाला सांगता येईल हो. पहिला राकेश शर्मा गेला होता अंतराळामध्ये नासाच्या माध्यमातून. त्यांनी ज्या वेळेला अंतराळामधून आपली पृथ्वी पाहिली हो आणि अंतराळातले काही अनुभव त्यांनी सांगितले, तर त्यांनी सांगितलं लख काळोखामध्ये, काळ्या कुट्ट काळोखामध्ये जर पृथ्वी पाहिली तर पृथ्वीवर 2 ठिकाणी चमकतंय, प्रकाश दिसतोय, फोकस आहे असा फोकस हो. आणि त्याने ज्यावेळेला ते शॉर्टिंग करून पाहिलं वैज्ञानिकांनी, तर तो एक फोकस जो आहे 2 फोकस पैकी एक फोकस आळंदीचा आहे. अलग लक्षामध्ये, कारण त्या ठिकाणी योग्यांच्या समाधी फार मोठ्या होत्या. हे सिद्ध झालं. त्यानंतर मग कल्पना चावला गेली हो, ती सुरक्षित नाही परत आली. नंतर सुनीता विलियम गेली. तिने ज्यावेळेला अंतराळाला जाऊन हो सर्व जग पाहिलं, पृथ्वी पाहिली, त्यावेळेला ती खाली आल्यानंतर तिला काय अनुभव विचारले, तुला अंतराळामध्ये इतक्या उंचावरून पृथ्वी पाहिल्यानंतर पृथ्वीवर हा माझा भारत देश आहे हे तुला कसं काय ओळखता आलं? तिने फार आश्चर्यकारक सांगितलं बरं का. तिने सांगितलं, मी ज्यावेळेला पृथ्वी पाहिली इतक्या मोठ्या उंचावरून, त्यावेळेला मला भारत मी कसा ओळखला,
मला सारखी उत्सुकता होती की एवढ्या मोठ्या जगात माझा भारत कसा दिसतो. हो, तर मी सर्वात प्रथम भारताला ओळखण्याकरता कोणती खून पकडली तर मला सर्वात पहिले रामसेतूची कोर दिसली आणि मग मी समजलं की हा माझा भारत देश आहे म्हणून. कुठून दिसतो रामसेतू? अंतराळामधून रामसेतू दिसतो. ही रामाने केलेली पराक्रमाची खून आहे. एक सूर्यवंशातील महापुरुषांनी, धनुधारी पुरुषांनी रावणाला मारण्याकरता, लंकेवर स्वारी करण्याकरता वानरांच्या हातून रामसेतू तयार करून घेतला. तो अद्याप साक्ष देतोय आणि एवढा ही साक्ष ज्याला कळते त्याने म्हणावं आमुचा स्वदेश भुवनत्रयामध्ये वास. विठ्ठल विठ्ठल. वैज्ञानिकाने आणखी एक शोध लावलेला आहे. अमेरिकेने असा सल्ला का दिला आपल्याला माहिती का? रामसेतू तोडा म्हणून. कारण रामसेतूच्या खाली थोरियम नावाचा एक साठा आहे आणि तो भारताला 150 वर्षे पुरेल एवढा साठा आहे. त्याच्यावर अनेक प्रकारची वीज निर्मिती आदी करून करू शकते भारत. फार पुढे जाऊ शकतो भारत. अशा प्रकार तो समुद्री खजाना आहे फार मोठा. हो, कारण ती जी जागा आहे, तो जो परिसर आहे समुद्रातला, 3 समुद्र एकत्र आले, बरोबर ना? तिकडचा हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र. हो, ते 3 सागर एकत्र असल्यामुळे त्याला नाव आहे त्रिवेंद्रम त्या भागाला. हो, अशा 3 समुद्रामुळे, हो, 3 समुद्राच्या एकीमुळे त्या रामसेतूच्या खाली तो मलबा, हो, जो जमा झालेला आहे, हो, ती भारताची सागरी संपत्ती आहे. आणि अमेरिकेला असं वाटलं नाही आपल्याला मिळत यांना तरी का मिळू द्यायची. पण अमेरिकेला हे माहिती नाही सगळेच बिंडोक नसतात. तुझं ऐकायला, तुमचं ऐकायला सगळेच काही बाईन बाटलीच्या मागे लागलेले नाहीये. आमच्याकडे असे सुद्धा माणसं आहे, हो, की तुमच्याकडं पाय घड्या घातल्या तरी ढुंकून न पाहणारी माणसं आहे. विठ्ठल विठ्ठल. आज नाही, त्यावेळेला आहे चिंतामणराव देशमुख ICS झाले. हो, जगात पहिला नंबर आला होता. जगात पहिला नंबर. अमेरिकेने सांगितलं होतं चक आम्ही देतो, हो, सही आम्ही करतो, आकडा तुम्ही टाकायचा. म्हणजे तुम्हाला अमेरिकेमध्ये सर्व्हिस साठी, हो, ही ऑफर आहे. त्या काळामध्ये कोरा चेक तुमच्या हातात देतो, तुम्ही फिगर टाका, हो, आणि आमच्या अमेरिकेत सर्व्हिस करा. त्यांनी लाथ मारली त्या चेकला, सांगितलं मी करील तर भारतासाठी काम करील. याला स्वाभिमान असला पाहिजे. त्यांचं नाव काय? चिंतामणराव देशमुख, शिडी देशमुख. अलग लक्षामध्ये त्यांना चिंतामणराव, ते पंडित जवाहरलालच्या मंत्रिमंडळात होते, अर्थमंत्री होते ते. अलग लक्षामध्ये मला वाटतं त्यांच्यानंतर यांचाच नंबर होता करा. कोणाचा? आता नको परत नाव घ्यायला. ते म्हणतात मला राहुल गांधीच्या हाताखाली काम करायला आवडत. विठ्ठल विठ्ठल. सागरी खजाना आहे असं आमचं विज्ञान सांगतंय आम्हाला. हो, आणि असा भारत ज्याला माहिती, तो विज्ञानाच्या नजरेने पहा बर का, हो, का अध्यात्माच्या नजरेने पहा, का इतिहासाच्या नजरेने पहा, पण भारत म्हणजे भारत, मोठा भारत आहे. असा भारत ज्यांना समजला ते संत भारताचं वर्णन करतात. आमुचा स्वदेश आणि भुवनत्रयामध्ये वास. म्हणजे तुमचा इतका मोठा भारत, 3 त्रिभुवनी आणि आम्ही वैभवाचे धनी. एवढा भारत, एवढे मोठे धनी, हो, तुम्हाला दिलं कसं काय? म्हणजे बरोबर आहे, आमचा बापच ब्रह्मदेवाचा बाप आहे. ब्रह्मदेवाचा जो बाप आहे तो आमचा बाप आहे. आम्ही ब्रह्मदेवाच्या निर्मितीत निर्माण झालेलो नाही. आम्ही अलग लक्षामध्ये जो ब्रह्मदेवाचा बाप आहे तो आमचा बाप आहे. हो, आणि त्या माये बापानी आम्हाला हे पद दिलेलं आहे आणि त्याचे आम्ही लाडके आहोत. हे तुकोबा अभंगाच्या 3ऱ्या चरणात. माया बापाची लाडके, माया बापाची लाडके, माया बापाची लाडके, माया बापाची लाडके. आले हे लौकिकी माया बापे, माया बापाची लाडके, माया बापाची लाडके. माय बापाची लाडकी आणि कळो आले हे लौकिकी. तुकाराम महाराजांच्या उंचीचा विचार आपण आतापर्यंत करत आलो. हा अभंग तुकाराम महाराजांचा आपल्याला एक उंची प्राप्त करून देणारा अभंग आहे. म्हणून आपल्याला याचा पुढे विचार करायचा आहे. पुढे तुकाराम महाराजांना असं विचारलं की महाराज, हो, इतकी व्यापकता असण्याचं काहीतरी वेगळं पण तुमच्यात असलं पाहिजे. एवढी मोठी उंची, एवढे मोठे तुम्ही देवाचे लाडके,
देवाचा लाडका कोणी होत नाही असं. अरे अनंत जीव आहे. तो म्हणतो ममय वंशो जीव लोके. मग तुम्हीच एवढे लाडके का? तर तुम्ही आपण सगळे भेद पाहणारे आहे ना. आपलं परक, माझं तुझं आहे ना, आपलं घर आपलं, हे सगळं माझं तुझं करणारे माणसं आहे. आणि माझं तुझं करणारे जे असतात ना, त्यांना परमात्मा आपलंच करत नाही. हो, परमात्मा त्याचा आहे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुली, तोच साधू ओळखावा देव तेथेची. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देव तया जवळी असे पाप नाशे. परमात्मा त्याचा आहे जो भेदभाव पाहत नाही. हो, आपलं कसं माहिती का, एक तर माझं, नाहीतर मग तुझं, नाहीतर मग आपलं. पण काहीतरी हे घर माझं घर, हे तुझं घर आणि आपलं मंडळ. आपलं म्हणजे दोघांचं, माझं तुझं आपलं, माझं तुझं आपलं, हे सारखं चालू असतं. आणि हे जोपर्यंत आपल्यामध्ये, तोपर्यंत आपण देवाचे लाडके ठरू शकत. तुकाराम महाराज, आमचं कसं आहे, नाही निपराध आणि आम्हा कोणामध्ये भेद, कोणातच भेद नाही आमच्यामध्ये. आपला असो परका असो, आम्ही फक्त आतलं त्या परमात्म्याचं हृदयामय दर्शन करतो. वर्षा आकाराला पाहत नाही. काय भुललासी वरली रंग, आज तत्व तर एकच आहे ना. नाना भिंती आहेत, त्याची माती एक आहे ना. अनंत कपडे आहेत, त्यातला तंतू एक आहे. आमची ती दृष्टी आहे. हो, अनंत भूतांमध्ये परमात्मा तत्व एक आहे. आम्ही त्या तत्वाचा परिचय करतो, हृदयामध्ये जे आहे ते पाहतो. त्यामुळे नाही आम्हाला कोणात भेद निर्माण करत नाही. आम्ही अशा अभेद वृत्तीने पाहतो. खरं सांगू, असा संत वाङ्मयाचा स्वीकार जर आमच्या सर्व समाजकर्त्यांनी घेतला असता तर ही भेद कधीच मिटून गेले असते. पण संत वाङ्मय पाहून आमच्या समाज पुरुषांनी भेद नष्ट नाही केला, भेद वाढवले. चावता महाराज आमचे, कोणी म्हणते सजन कसाई आमचे, कोणी म्हणते नरहरी सोनार आमचे, कोणी म्हणते शेना महाराज आमचे, कोणी म्हणते नामदेव महाराज. समाज वाटला गेला. हो, वाटला गेला समाज. हो, त्यांचीच पुण्यती साधी करणार, दुसरे कोणाचे करणार नाही अजिबात. कारण का, आमचं वेगळं म्हणतात. हो, आता संत महात्म्यांनी सगळ्या भिन्न भिन्न जातीमध्ये जन्म घेतले. हे समाज तोडण्याकरता घेतले का जोडण्याकरता घेतले? हे तर खरं आहे ना. मग आपण का वेगळे झालो? त्यांना घेऊन वेगळे झालो आपण. हो, वेगळं व्हायचं काही कारण नाही. सर्व एक असलं पाहिजे. अवघे एकमय राज्य बोलो चालो नाही, असा देश आपण पाहिला पाहिजे. हो, तरी पण महाराज तुम्ही आता इतका मोठा पत्ता सांगितला की आमुचा स्वदेश भुवनत्रयामध्ये वास. कुठल्याही माणसाला पत्ता सांगण्याकरता गाव सांगावं लागतं, तालुका सांगावा लागतो, जिल्हा सांगावा लागतो, राज्य सांगावं लागतं, मग देश सांगावा लागतो. तुम्ही एकदम देशच सांगतात, बरोबर आहे. माणूस जितका मोठा तितका त्याचा पत्ता छोटा, आणि माणूस जितका छोटा तितका त्याचा पत्ता मोठा. माणूस मोठा नरेंद्र मोदी, पत्ता काय भारत. वेगळं काही लिहायची गरज, कारण भारताचे ते पंतप्रधान आहे. महात्मा गांधी, पत्ता काय साबरमती नको काही नाही, भारत हा त्यांचा पत्ता. कारण त्यांची उंची तितक्या प्रकारची. आता तुमचा आमचा पत्ता कसा आहे? आपला पत्ता जर सांगायचं म्हणत एवढं मोठं लांब लचक तो कागद द्यायला सगळं. पहिले चिमाजी गोमाजी कापसे, मग ते नाशिक, मग ते नगर, नाशिक म्हणजे अंतर्गत नगर, त्या नगरामधला अमुक चौक, त्या नगरातला मग रोड, नंतर बिल्डिंग मध्ये मजला, मजल्यानंतर मग डाव्या साईडला चपलावाला राहतो, उजव्या साईडला मटण दुकानवाला राहतो, खाली एक कापड दुकानवाला राहतो आणि वरती एक टेलर राहतो, मध्ये हा चिमाजी गोमाजी कापसे राहतो. लांब लचक पत्ता सांगावा लागतो सगळा. कोणाच्या मागे, कोणाच्या पुढे, कोणाच्या वर, कोणाच्या खाली, असा पत्ता लिहावा लागतो सगळा. तुकाराम महाराज म्हणतात आमचा पत्ता फक्त एवढाच पत्ता आहे. ज्याने हे विश्व निर्माण केलं तो परमात्मा अवतार धारण करण्याकरता रूपामध्ये येतो आणि रूपाची समाप्ती करताना सर्व शक्ती नामामध्ये ठेवतो. ते परमात्म्याचं जे नाम ते आमचं धाम. तुका म्हणे रामा, 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 तुका म्हणे
तुमचे नाम अवघे ते राम माय बापाची लाडकी माय बापाची लाडकी अवघे आमचे धाम अवघे आमचे धाम माय बापाची लाडकी माय बापाची लाडकी कळाले लौकिकी कळाले हे लौकिकी माय बापाची लाडकी माय लौकिकी कळाले हे लौकिकी माय बापाची लाडकी माय बापाची लाडकी पिढीला हो हे कळणं अति गरजेचं आहे. कारण का ही आत्ताची जी पिढी आहे पुढे जी आता 25-30 वर्षाच्या वयामध्ये भारताच्या आधुनिकतेमध्ये प्रवेश करतायत यांच्या डोळ्यासमोर आपला भारत आणखी फार मोठा दिसणार आहे. म्हणजे आत्ताशी कुठंतरी सुरुवात झालेली आहे. हो ज्या कोणी आपल्या देशामध्ये प्रवेश सुद्धा केला नाही अशा प्रकारचा 250 वर्षापूर्वी नॉस्ट्रॅडॅमस नावाचा भविष्यकार होऊन गेला. त्यांनी फ्रान्स भाषेमध्ये भविष्य लिहिलं होतं आणि फ्रान्समध्ये त्या भाषेमध्ये नॉस्ट्रॅडॅमस असं लिहितोय हो की अशा एका देशामध्ये ज्या देशाच्या 3 बाजूला समुद्र आहे, ज्या देशाचं ज्या धर्माचं नाव सागराला मिळालेलं आहे म्हणजे हिंदी महासागर हो, अशा देशामध्ये एक व्यक्ती जन्माला येईल. त्या व्यक्तीची आधी फार निंदा होईल, अतिशय अप्रिय, नंतर ती व्यक्ती फार लोकप्रिय होईल हो, आणि ती व्यक्ती सर्व जगाला हो आणि लोकप्रिय होऊन सर्व जग त्या व्यक्तीचं मानेल असा संकेत नॉस्ट्रॅडॅमस नावाच्या भविष्यकारांनी केला. त्यांनी आतापर्यंत सांगितलं ते सगळं खरं झालं हो. अशा भारतामध्ये जी व्यक्ती जन्माला येईल त्या नॉस्ट्रॅडॅमस जे सांगितलं आहे, मला वाटतं ती व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदीच आहे, दुसरं कोणीही नाही. का नाही? सगळे लक्षणं बघा ना, लक्षणं काय असतात हो. लोक म्हणतात आता काय संत ना, आता कसले साधू ना, आता कसले काय. अरे आता कसले साधू असं का म्हणतात तुम्ही? लक्षणं तर आहे की नाही? वैराग्य, विरक्ती, निष्कामता या ज्या गोष्टी असतात ना संतांच्या, निष्पृहता, हे सगळे साधूचीच लक्षण आहे ना. वैराग्य, वैराग्य नाहीये, ब्रह्मचर्य राहणं म्हणजे वैराग्य नाहीये. निष्पृह, एवढ्या मोठ्या पदावर राहणाऱ्या माणसाला मुख्यमंत्री असताना एक ब्लॉक मिळाला होता, गुजरातचे मुख्यमंत्री असताना तो पण त्यांनी कोणाला देऊन टाकला. आता त्या माणसाकडे घर सुद्धा नाही. आपल्या सर्व मिळणारी जी पगाराचं जी काही सॅलरी आहे ते राष्ट्राला समर्पण, 16 तास काम, एक माणूस फक्त बरोबर आहे हो स्वयंपाक आदी करून करण्यासाठी हो. या व्यतिरिक्त बाकीचा जो परिवार आहे, 4 भाऊ, एक भाऊ लेथ मशीन चालवतो. देशाच्या पंतप्रधानाच्या सख्या भावाला लेथ मशीन चालवायची गरज आहे का आहे ना? जर आपल्या कोणा जर आमदाराचा भाऊ असतं तर ओ बापरे, आमदाराचा भाऊ लेथ मशीन चालवतो. अरे नरेंद्र मोदी नुसते पंतप्रधान नाहीये हो, आज जगामध्ये 1 नंबरचे प्रसिद्ध आहे. अमेरिकेत कोण निवडून यावा हे कोण ठरवतं? नरेंद्र मोदी ठरवतो. तो ट्रम्प जो निवडून आला तो नरेंद्र मोदीचाच माणूस आहे. कळलं का तुम्हाला? जगामध्ये कोणत्या राष्ट्रामध्ये कोण पंतप्रधान व्हावा हे पण नरेंद्र मोदी ठरवतात हो. कारण अमेरिकेमध्ये नरेंद्र मोदीची लोकप्रियता तेवढी मोठी आहे. मग इतक्या मोठ्या माणसाच्या सख्या भावानी
लेथ मशीन चालवावी. पण ते सुद्धा तितके गर्विष्ठ आहे. ते म्हणतात आमचा भाऊ जरी पंतप्रधान आहे तरी आमच्या भावाच्या पंतप्रधान पदाच्या आणि त्या पदाचा आम्ही एक नवा पैसा सुद्धा स्वतःच्या प्रपंचासाठी खर्च करणार नाही. अख्खं कुटुंब त्या प्रकारचं आहे. आई 90 वर्षाचं वय आता, तरी ती 2-3 बायांना बरोबर घेऊन बँकेमध्ये गेली आणि स्वतःच्या हाताने पैसे काढून आणले. हे खरंय की नाही? आणि म्हणतो आम्हाला लाईनला लावावं लागतं, लाईनला लावावं लागतं, त्रास होतो. नोटाबंदी करायला त्रास होतो. अरे नोटाबंदी करायला त्रास होतो हे जर तुम्हाला इतकं वाईट वाटतं तर देशबंदी करायला किती त्रास होईल ना थोडाफार त्रास. प्रश्न नुसता नोटाबंदी करण्याचा नाही, सगळा देश देशाची मानसिकता बदलली पाहिजे. प्रश्न फार मोठा आहे. एक भाऊ त्यांचा किराणा दुकानात म्हणजे किराणा दुकान चालवतो, रेशन दुकान चालवतो, तांदूळ गहू स्वतःच्या हाताने रोजकाट्यामध्ये तोलतो. एक भाऊ रिटायरमेंट आहे. एकच बहीण आहे नरेंद्र मोदींना. त्या बहिणीचा नवरा LIC मधून रिटायर झालेला आहे. आणि एक भाशी आहे, ती ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपल्या मामाला भेटायला आली. तिला वाटलं आपला मामा किती मोठा आहे. मी ग्रॅज्युएट झाली, पहिल्या चांगल्या नंबरनी पास झाली, माझ्या कामाची काहीतरी व्यवस्था कर. तर त्यांनी सांगितलं, नरेंद्र मोदींनी सांगितलं, बाळा मी जरी तुझा मामा असलो तरी भारतामध्ये जेवढ्या मुली आहेत तेवढ्या माझ्या मुलीच आहे. तुला मदत करून मी माझ्या भारतातल्या बाकीच्या मुलीवर मी अन्याय करू शकत नाही. ही 100ची नोट तुला देतो माझ्यातर्फे बक्षीस, यापेक्षा मी तुला काही देऊ शकत नाही. असा जगात एक माणूस झाला निष्पृह. हे कोणती लक्षण आहे? ही मानवाची लक्षण नाहीये. हीच साधूची लक्षणं असतात. ध्यानात ठेवा. नायस्टोडेमध्ये काही चुकी सांगितलं नाहीये. आणि अशी सगळ्या प्रकारची चांगली लक्षणं ज्यांच्या जवळ आहे, ज्यांच्या शब्दाप्रमाणे संपूर्ण विश्वामध्ये वातावरण तयार होतंय, त्यांनी आरंभाला दौरे केले. अफगाणिस्तान, पाकिस्तान. मला वाटतं पाकिस्तान मध्ये जाणं आणि पुन्हा बाहेर येणं इतकं सोपं आहे का? नाही. पण 4-6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. सर्जिकल स्ट्राईकच्या आधी नवाज शरीफनी भावना व्यक्त केली की 1 तासभर पाकिस्तानमध्ये या. यांनी एकच माणूस सोडला आधी पहिले, अजित दाभोल आहे ना, बरोबर ना. तो जाऊन पाकिस्तान मधून आला. मोदीला सांगितलं घाबरू नका, मी बरोबर आहे. नेलं, तो उतरलं. मीडियाने विचारलं तुम्ही कुठे? म्हणे पाकिस्तान. बापरे, पाकिस्तानमध्ये? अशा वातावरणात गेले, पण 1 तासभर थांबले त्याच्या वाढदिवसाला, परत पण आले. मला वाटतं पाकिस्तानमध्ये जाऊन नरेंद्र मोदी आले. ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे की पुण्याला शाहिस्ते खानची लाखानी फौज असताना शिवाजी महाराज कोंढाणा किल्ल्यावरून गेले. कोंढाणा किल्ल्यावरून गेले. फक्त 125 माणसं होते. त्यातला एक माणूस जर बातमी लीक झाली असती की शिवाजी महाराज आता इथं आहे, पण एक माणसं पण कशी, पण त्याच्यातही दौलत पठाण. योजना करणारा कोण? दौलत पठाणची योजना होती. राजे घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे. आणि दौलत पठाणनी बरोबर योजना केली. वराड, लग्नाची वरात काढली. बरोबर लग्नाच्या वरातीमध्ये मावळे गेले, शिवाजी महाराज गेले. लाल महालामध्ये घुसले, शाहिस्ते खानावर वार केला. पण फक्त बोट कापली त्याची. अलग लक्षात, कारण मुंडक कापायला पाहिजे होते, पण बोट कापली गेली शाहिस्ते खानची. आणि एवढं झाले, गदारोळ झाला. अलग लक्षामध्ये सगळी पळापळी झाली, भागो भागो. आणि तरी सुद्धा लाखाच्या फौजेमधून शिवाजी महाराज बरोबर ठराविक टायमा ठिकाणी आले. पुन्हा घोडे ताब्यात घेतले, पुन्हा घोड्यावर बसले. एक बाजूला हत्ती, म्हणजे एक बाजूला बैलांच्या शिंगाला मशाली लावल्या, ते एका रस्त्याने, हे एका रस्त्याने. कोंढाण्यावर सुरक्षित आले. अलग लक्षात. हाच गनिमी कावा नरेंद्र मोदीकडे होता, म्हणून ते पण पाकिस्तानमध्ये जाऊन सुरक्षित पुन्हा परत आले. अफगाणिस्तानला जाऊन आले. दुबईला 50,000 लोकांमध्ये भाषण करून आले. आणि दुबईमध्ये जाऊन भारत माता की जय नावाच्या घोषणा 3 वेळेला अख्खा भारत दणानून काढला. इस्लाम राष्ट्रामध्ये जाऊन भारत माता की जय म्हणणं तितकं सोपं आहे, पण दणानून सोडला. मुस्लिम राष्ट्रामध्ये बुरखा घेऊन चालणाऱ्या स्त्रिया, पण नरेंद्र मोदीच्या बाजूला बुरखा बाजूला करतात, सेल्फी घेतात, फोटो घेतात. असा एकच महापुरुष आहे ज्याच्या जवळ उभा राहिल्यानंतर कोणाला स्त्री पुरुष भाव सुद्धा आठवत नाही. स्त्री पुरुष भावाच्या पलीकडे ज्याच्या भावना, त्याचे स्पंदन. कारण मला जेव्हा शपथविधीला बोलवलं, बरं का महाराज, शपथविधीला बोलवलं ना, साधू संतांना मानणार आहे फार मोठा. 25 जण कीर्तनकार आम्ही एक बाजूला नरेंद्र मोदीचे ठराविक माणसं बाजूला. शपथविधी झाल्यानंतर ज्यावेळेला आम्ही हातात हात मिळवले प्रत्येकाला, तर नरेंद्र मोदीचं लक्ष होतं. सगळे साधू संत हात मिळून गेले. आम्ही 5 कीर्तनकार महाराष्ट्रातले होते. पांडुरंग महाराज घुले, मी आणि मुकुंद काका जाटदेवळेकर,
सानप शास्त्री, नामदेव महाराज, सानप शास्त्री आम्ही सगळे होतो. तर नरेंद्र मोदीचं लक्ष होतं हे 4-5 टोपेवाले महाराज लोक महाराष्ट्रातले मागे उभे. आम्हाला येईपर्यंत पेव्हिलियन मध्ये गेले नाही ते. शेवटी आमच्या सर्व हातात हात मिळवल्यानंतर क्षेमकुशल विचारानंतर मग पेव्हिलियन मध्ये गेले. इतका जाणता राजा, याला काय म्हणायचं, जाणता राजा. हो, आम्ही हातात हात मिळून पाहिलं त्यांना. हो, एक वेगळा माणूस आहे. मग आज संपूर्ण जगाचा दौरा करून त्यांनी जगामध्ये असं वातावरण निर्माण केलं. काय वातावरण निर्माण केलं की आतंकवाद हा फक्त आमच्या देशाचा प्रश्न नाहीये, तुमच्या पण देशाचा प्रश्न आहे. तुमच्या पण देशामध्ये मुलं मेली, कुणाच्या शाळेमध्ये हल्ला झाला, कुणाची विमानं पळवली, वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये हल्ला झाला. अमेरिकेला पण कळलं आतंकवाद काय. तेव्हा आतंकवाद हो या देशात झाला की बाकीच्यांनी गंमत पाहिजे, या देशात झाला की असा प्रश्न नाहीये. हा सर्व जगाचा जर प्रश्न असेल तर सगळ्या जगाने एकत्र होऊन जर आतंकवाद संपवला तर आतंकवाद शिल्लक राहणार नाही. हे जगाला पटलं. हो, आणि सगळ्या जगाने पाकिस्तानला धारेवर धरलं. हो, आज चीन पण बोलू लागला, अफगाणिस्तान पण पाकिस्तानच्या विरोधात गेला. अलग लक्षात. आणि पाकिस्तानला हे दाखवून दिलं, तुम्ही जर आमचा काश्मीर वेगळा कराल ना तर आम्ही तुमचे 4 तुकडे करू. किती तुकडे, हो 4 तुकडे करून टाकू. हे जे दाखवून दिलं, हो मला वाटतं याच्या पाठीमागे याच महापुरुषाची करणी मोठी. आणि आता आतंकवाद संपून ज्या वेळेला नरेंद्र मोदीच्या हातून जर जगाचा आतंकवाद संपला तर नरेंद्र मोदी जगातील लोकप्रियता, भारताची लोकप्रियता, भारताची उंची एवढी वाढल हो की त्या उंची बरोबरच भारत हा विश्वगुरु होणार अशा दिशेने वाटचाल करणारे हो. आणि त्या दिशेने आपली वाटचाल आता चालू आहे. विश्वगुरु, भारत विश्वगुरु होतोय हो. हे जे भाकीत आहे, योगी अरविंद घोष, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद या सर्वांचं म्हणणं असे की 21व्या शतकामध्ये भारत हा विश्वगुरु होणार आहे. आताशी 2016, अजून आपल्याला बरेचसे वर्ष पाहायचे. हळूहळू त्या दिशेने वाटचाल, कारण सर्व जगाला कळून चुकले. शांतीसाठी भारताचं तत्वज्ञान, भारताचा धर्म हाच स्वीकारला पाहिजे. जगा आणि जगू द्या. ज्या देशात गीता जन्माला येते, ज्या देशामध्ये भगवान कृष्ण परमात्मा जन्माला येतो, रामायण महाभारत जन्माला येतं, तोच देश जगाला शांती देऊ शकतो. तलवारीने आणि बंदुकीने जगामध्ये शांती निर्माण होऊ शकणार नाही. हे अशोक सम्राटालाही कळालं आणि आता सर्वांना कळते. आतंकवादी जगात काय देणार, जगाला काय देऊन देणार म्हणसाठी त्यांनी पण जागा संपवल्या. एक जागा हटत चालली पाठीमागं. बगदादी गेला दूर कोपऱ्यामध्ये. आता तर नोटाबंदी केल्यामुळं दाऊदची पण 5वर धरून बसली. कोणाला पैसे देशील तू आता, पैसे आहे कुठं, है ना. मोठा प्रश्न पडलाय. खोकेन पेट्यान भराभर द्यायचे, द्या किती पाहिजे तुला, हो 70 कोटी 1000 कोटी. आता कुठून कोटी आणणार तुम्ही. आणि युपीचं इलेक्शन आलं ना जवळ. आता युपीचं इलेक्शन, पैशावर तुम्ही माणसं खरेदी करता, पैशावर माणसं खरेदी करता. आता तुम्हाला ते राहिलं नाही. आता तुम्हाला हो तुमच्या कर्तृत्वावर माणसं खरेदी करता येतील. हो, दुसरा काही पर्याय नाही. हो, सत्य सिद्धांतावर भारत आणून ठेवला. अलग लक्षात. अजूनही थोडा त्रास होईल पण सत्य सिद्धांतावर भारत आणून ठेवलेला आहे. हो, ही विश्वगुरु होण्याच्या दृष्टीने वाटचाल आपण करतोय. आपण सगळे साक्षीदार आहे. तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य. अशा सरकारला अलग लक्षामध्ये मानसिक कायिक आपला पाठिंबा असणं अतिशय गरजेचं आहे. मला वाटतं ही तरुण मंडळी जी सप्ताह करतात, ही 7वं वर्ष आहे. फार मला आनंद वाटला. हो, आमचे येवल्याचे आणि भावसार वकील त्यांनी मला सांगितलं होतं या ठिकाणी तुम्ही जा, कीर्तन करा. हो, आमचे संपूर्ण भारतभर जी विश्व हिंदू परिषद काम करते हो त्या माध्यमातून आम्हाला अनेक ठिकाणी जावं लागतं. प्रवास सारखा चालू आहे. आपल्या सर्वांची भेट झाली, दर्शन घडलं. कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी, मृदुंगमणी हो, बाबाजी म्हणजे मंदिराचं सर्व काही पाहणारी ही मंडळी हो, सर्वांचं दर्शन घडलं. मला अतिशय आनंद झाला. कार्य वाटचाल चालत राहा. तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आपली व्यापकता, आपल्या विचाराची उंची वाढवत चला. एवढीच फक्त माझी आपल्याला विनंती आहे. हो, आणि माऊलीचं भजन घेऊन सेवा समाप्त करतो. ज्ञानेश्वर विवेकानंदांची व्याख्यान अशा प्रकारची ती मेमरी कार्ड आहे. थोडे शिल्लक राहिले 2-3, तर ते मला वाटतं तुमच्याकडे बोलवा नंतर आपल्यानंतर. हां, तर शिवराम महाराजांकडे आमच्या गणेश मुलगा आमचा इथं आहे, त्याच्याकडे ते मिळतील. आणि तात्यांचे कॅलेंडर आहे बंडा तात्यांचे, व ते सुद्धा थोडे शिल्लक राहिले, ते आपल्याला मिळतील कीर्तन झाल्यानंतर. त्या कॅलेंडरची किंमत ते 200 म्हणजे 20 रुपये फक्त आपल्याला ते मिळेल. विठ्ठल जय